नमस्कार. जय भीम. जय शिवराय. जय जिजाऊ. सर्वांना माझा सलाम आदाब. आज टॉप 10 न्यूजच्या माध्यमातून माननीय राहुल धबाले आणि त्यांचे सर्व टीमचं मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मला प्रभाग क्रमांक 12च्या संदर्भानं मुलाखतीसाठी बोलवलं आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सांगितलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी परिस्थिती परभणीमध्ये सर्वच वार्डाची आहे त्यापेक्षा काही प्रभाग क्रमांक 12ची परिस्थिती वेगळी नाही. कारण आता मी स्वतः जरी बघितलं तर पूर्ण आयुष्य इथंच गेलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी झगडावं लागते, रडावं लागते. कारण रोज विचार करावा लागते की अरे आज ना उद्या होईल, आज ना उद्या विकास काम होतील, परिस्थिती बदलेल, रस्ते होतील, नाल्या होतील, पतदिव्याच्या लाईटच्या समस्या आहेत. ह्या ज्या काही मूलभूत छोट्या छोट्या समस्या जरी वाटत असल्या तरी ह्या रोजमर्राच्या आणि रोज यावर जीवनमान जे नागरिकांचं अवलंबून आहे त्या संदर्भानं फार अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. परंतु ह्या मूलभूत गरजाच पूर्ण केल्या जात नाहीत किंवा जाणीवपूर्वक होत नाहीत अशी या सिस्टीमची इथली व्यवस्था आहे. म्हणून प्रभाग क्रमांक 12 जरी असला किंवा इतर जे प्रभाग जरी असले तर आता प्रभाग क्रमांक 12च्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर आज तुम्ही पाहिलं की ही आता आज शाक्यनगरी असेल किंवा इतर काही बाबर कॉलनी असेल किंवा मग जमजम असेल किंवा वर्मानगर आहे, विकासनगर आहे, श्रावस्ती नगर आहे, पाठीमागं शांतिनिकेतन कॉलनी आहे, समोर परसावद नगर आहे, या तथागत नगर आहे, ते अजिजिया नगर आहे, कृषी कॉलनी आहे आणि ज्या तत्सम जे काही छोट्या मोठ्या गल्ली आहेत या प्रत्येक ठिकाणी जर जाऊन बघितलं तर असं कोणीही म्हणणार नाही की इथं फार मोठा विकास झालेला आहे. आणि लहानपणी ज्या काही समस्या आम्ही पाहिलेल्या आहेत आज मोठ्यापणी सुद्धा त्याच समस्या निरंतर तशाच आहेत, म्हणजे जैसे थे आहे. म्हणून इथले जे प्रस्थापित व्यवस्थेचे जे काही लोक आहेत किंवा मग जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रस्थापित व्यवस्थेचे प्रतिनिधींना किंवा त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या लोकांनाच असं वाटत असतंय की हे जे लोक आहेत मागासवर्गीय म्हणा किंवा मग कुठल्याही वार्डात राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचा विकास जर त्यांनी लागोपाठ केला तर त्यांना समस्या कुठल्या राहणार नाहीत. परंतु जर समस्या राहिल्याच नाही तर मग त्यांना परत एकतर जे काळा पैसा म्हणा किंवा मग त्यांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये पुन्हा मुद्दा म्हणा ह्या गोष्टी घेता येणार नाहीत. म्हणून हे काय करतायत की आता मी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या समस्यावर ते तोडगा न काढता त्या जाणीवपूर्वक समस्या वाढवू देत आहेत. आणि राहिला प्रश्न काही नवीन युवक किंवा आमच्यासारखे जे लोक या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करत आहेत किंवा ती सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सिस्टीममध्ये जाण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जनतेपर्यंत लोकांपर्यंत आपल्या गोष्टी पोहोचणं महत्त्वाचं आहे. आज टॉप 10 न्यूजसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी जनतेपर्यंत जातात ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु बाकीच्या जे टॉयलेट मीडिया म्हणावं आपण त्यांना, त्या टॉयलेट मीडियाच्या माध्यमातून योग्य ते प्रतिनिधित्वाची जी पोच जनतेपर्यंत गेली पाहिजे ती जाऊ दिल्या जात नाही. आणि केवळ पैशाचं राजकारण होत आहे. प्रस्थापित व्यवस्थेचे जे लोक आहेत
त्यांनी सर्वात अगोदर आमच्या लोकांना सवय लावली पैशाची. पैसे घ्यायचे आणि मत विकत घ्यायचे. एकीकडे आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं काम करत असताना, चळवळीत काम करत असताना या सर्व गोष्टी गौण समजतो. कारण चळवळीतील जे पक्ष आणि संघटना आहेत त्यांचा विचार केवळ आणि केवळ विकास कामावर असतो, आणि जे याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांचा केवळ आणि केवळ कशा पद्धतीनं लोकांचा विकास होऊ नये आणि केवळ प्रस्थापित व्यवस्थेमध्ये त्यांचं वर्चस्व टिकून राहावं, केवळ वर्चस्व टिकून राहावं, आणि जे प्रतिनिधी आहेत त्यांना तुकडे फेकायचे आणि जनतेला झुलवत ठेवायचं. फक्त एवढंच या प्रस्थापित व्यवस्थेचं काम आहे. आजपर्यंत आम्ही स्वतः भोगलेलं आहे म्हणून हे सांगत आहोत. विभागाला आणि प्रत्येक वार्डाला लागू होत आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये ह्या ज्या काही समस्या आहेत, रोडाच्या, नाल्याच्या, पथदिव्याच्या, छोट्या छोट्या गोष्टीच्या समस्या आहेत, विकास कामाच्या समस्या आहेत, या सर्व समस्या झालेल्या नाहीत. आज 35-40 वर्षापासून मी सुद्धा पाहतो. परंतु आम्ही असं एक ठरलं आहे की जे लोक जनतेने केवळ पैशाच्या पाठीमागे न पळता जर आम्हाला या बाबतीत सहकार्य केलं तर येणाऱ्या 5 वर्षात नाही तर 1 वर्षात आम्ही या वार्डाचा चेहरा मोहरा बदलून टाकू. समस्या कुठल्याही राहणार नाहीत, रोडाच्या राहणार नाहीत, नालीच्या राहणार नाहीत किंवा पेथदिव्याच्या राहणार नाहीत. असतेच काय याच्यामध्ये, ह्या ज्या मूलभूत छोट्या छोट्या समस्या आहेत, मुलांच्या बाबतीत आहेत. लहान मुलांना रस्त्याने चालता आलं पाहिजे, वृद्धांना चालता आलं पाहिजे, रात्री बेरात्री जे लाईट आहेत, लाईटच्या समस्या निर्माण झाल्या नाही पाहिजे, आणि जे रोगराई जी आहे नाल्याच्या संदर्भानं रोगराई पसरत असते ते पसरू नये, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर केवळ ह्या 2-4 गोष्टी जरी झाल्या तर दुसऱ्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत की शाळाच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत. ही जी शाळा आणि शिक्षणात जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी मोठी लायब्ररी, जर आम्हाला संधी भेटली तर आम्ही या ठिकाणी मोठी लायब्ररीसुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, नाही तर करणारच आहोत, जेणेकरून अभ्यास आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर काही त्या शिक्षणाच्या सुविधेच्या बाबतीनं लायब्ररीला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर वृद्धांसाठी ज्या काही आरोग्याच्या समस्या म्हणा किंवा मग ज्या काही त्यांच्या वृद्धकाळाच्या नुसार ज्या काही आवश्यक त्या बाबी, त्या बाबीवर सुद्धा आम्ही लक्ष देऊन त्यांचा एक मोठा प्रकल्प निर्माण करणार आहोत. आणि महिलांच्या समस्या सोडण्यासाठी सुद्धा ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील, व्यवसायाच्या समस्या असतील, बेरोजगाराच्या समस्या असतील, आणि त्याचबरोबर ज्या तरुण आहेत, तरुणांना शिक्षणाबरोबर त्यांना मैदानी खेळ आणि त्यांना जिमसारख्या ज्या बाबी आहेत त्यासुद्धा शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात, त्यासुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे एकंदरीत सर्वांगीण विकास, नागरिकांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं लक्ष असलं पाहिजे. त्यासाठी जे प्रतिनिधी निवडून दिलेले असतात या प्रतिनिधीचं ते काम असते की सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे लोकांचा, आणि त्यासाठी झटलं पाहिजे. त्यासाठी जे फंड येतात त्या फंडचा वापर केला पाहिजे. परंतु हे जे आवश्यक त्या ठिकाणी जे फंड वापरल्या जात नाही आणि ते आलेला फंड दुसरीकडे वळवला जाते आणि त्याचा गैरउपयोग केला जाते. इतकी शोकांतिका आहे की हे फंड पडून राहतात, याच्यात वाटाघाट्या होतात आणि राहिलेला फंड सुद्धा वापस जातो. म्हणजे ह्या सगळ्या शोकांतिका आहेत, हे झालं नाही पाहिजे, याकडे आमचं पुरेपूर लक्ष राहील. हो. प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना जे काही SC ST STचे शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबचे लोक आहेत, OBCचे लोक आहेत, मायनॉरिटीचे लोक आहेत, हे सर्व बंधुभाव आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, हे सर्वांना मी आवाहन करू इच्छितो. बहुजन मुक्ती पार्टीतर्फे सुद्धा आवाहन करू शकतो. मी इच्छा करतो की जर आम्हाला संधी भेटली तर ह्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत ह्या सर्व समस्या आम्ही नागरिकांच्या माध्यमातून स्वतः नागरिकांना या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊन आम्ही या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, निवडणार समस्या सोडवणार आहोत. आणि हे जे काही विकास काम आहेत या सर्व विकास कामाला गती देऊन 1 वर्षामध्ये आम्ही या सर्व
विकास कामं करून घेण्याचा प्रयत्नामध्ये राहतो. एवढं आम्ही जर साथ दिली वार्ड क्रमांक 12तील सर्व नागरिकांनी, तर आपल्याला निश्चितच एक नवीन उमेद आणि एक आश्वासन नाही तर आम्ही एक तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो की आम्ही या सर्व विकास कामं करू. धन्यवाद.